नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही सिरीज जी आहे ती पोलीस भरती 2025 साठी संभाव्य प्रश्न असणारी सिरीज आहे। त्या चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, भुईकोट किल्ला म्हणून वसईचा किल्ला ओळखला जातो। बघा, वसईचा किल्ला भुईकोट प्रकारामध्ये मोडतो, तर मुरुड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो, तर रायगड, पुरंदर आणि तोरणा हे जे किल्ले आहेत तर हे डोंगरी किल्ले म्हणून ओळखल्या जातात। यानंतरचा प्रश्न आहे, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नरेंद्र मोदी यांना एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेला आहे। तर 23 मध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, केरळ राज्य हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य बनलेले आहे। देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य हे केरळ आहे। देशातील पहिले पेपरलेस न्यायालय पण केरळ या ठिकाणीच असलेलं आपल्याला दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, इम्पेरियल बँकचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर राष्ट्रीय स्टेट बँकेमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतात। 1 जुलै 1995 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये आपल्याला झालेले दिसून येते। 2 जुलै 1956 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झालेले आपल्याला दिसून येते। त्याचे मुख्यालय मुंबई येथे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वीचे मुख्यालय होते। इम्पेरियल बँक ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणूनही ओळखल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या होत्या। भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या। भारतातील पहिल्या महिला राज्यपाल या सरोजिनी नायडू या होत्या, त्या उत्तर प्रदेश राज्याच्या होत्या। यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? तर याचं योग्य उत्तर आहे जर्मनी हे राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही। तर या संयुक्त राष्ट्र परिषद कायमस्वरूपी सभासद तर याचे कायमस्वरूपी सभासद कोण आहे? तर अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम हे राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या परिषदेचे कायमस्वरूपी आपल्याला सदस्य असलेले आपल्याला दिसून येतात। यानंतरचा प्रश्न आहे,
भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. संविधानातील कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते आणि 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तेव्हापासून 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये जलक्रांती घडून आणलेली आपल्याला दिसून येतात. त्यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखल्या जाते. राजस्थान येथील मोठी जलक्रांती घडून आणलेली आहे. एम. स्वामीनाथन भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्यात 3 युद्धे झाली, त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली होती, त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात. तर इंग्रज आणि फ्रान्स यांच्यातील 3 युद्धे झाली, त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. पहिलं युद्ध कर्नाटक युद्ध 1746 ते 1748 या 2 वर्षामध्ये झालं. तर दुसरं युद्ध होतं दुसरे कर्नाटक युद्ध हे 1748 ते 1754 या दरम्यान झाले. तर तिसरे कर्नाटक युद्ध हे 1760 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. हे 3ही युद्ध इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे 1802 मध्ये डॅश डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनात फौजेचा करार केला. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 दुसरा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आपल्याला दिसून येतो. तर हा करार 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवे यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. तर वेलस्लीने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजेचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. तर ही स्थापना 18 ऑगस्ट 1906 रोजी मुंबई या ठिकाणी या संस्थेची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे शहर होण्याच्या प्रक्रियेस जी गावे असतात तेथे डॅश डॅश कामकाज पाहते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नगरपंचायत ही शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे आहेत ते तेथील कामकाज पाहत असतात. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथील कामकाज नगर पंचायत पाहत असते. भारतीय राज्यघटनेतील 17व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास पुढीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात? तर याचं योग्य आहे उत्तर आहे 1 नंबर अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्ण विराम हे विराम चिन्ह वापरले जाते. अपूर्ण विराम म्हणजे उपविराम पुढील चिन्हाने दाखवितात. उदाहरणार्थ अनुक्रमाने विद्यार्थी उत्तीर्ण झाले
1 4 8 तर असा हे अपूर्ण विराम द्यावा लागतो। यानंतरचा प्रश्न आहे चंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्दाचा पर्याय निवडा। तर याचं योग्य उत्तर आहे श्रीपती हे चंद्र इंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला आपल्याला शब्द दिसून येतो। समानार्थी शब्द इंद्रालाच नागेश शुक्र अमरेंद्र असे म्हटल्या जाते। तसेच वज्रपाणी पुरंदर वासव देवेंद्र अमराधिपती या नावाने पण इंद्र यांना ओळखले जाते। तर श्रीपती यांना विष्णू रमापती रमेश चक्रपाणी आणि त्रिविक्रम या नावाने श्रीपती यांना समानार्थी शब्द असलेले आपल्याला दिसून येतात। यानंतरचा प्रश्न आहे 11वा गुरु होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून निवडा। तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर भाग्य उजळणे। 11वा गुरु होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे भाग्य उजळणे होय। 11वा गुरु होणे म्हणजेच भाग्य उजळणे होय। बुद्धी न वापरणे म्हणजेच अकलेचा कांदा असणे होय। यानंतरचा प्रश्न आहे शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः डॅश डॅश शक्ती मानल्या जातात। तर याचं योग्य उत्तर आहे 3 शक्ती वापरल्या जातात किंवा मानल्या जातात। शब्दाच्या मुख्यतः 3 शक्ती मानल्या जातात। तर अभिधा व्यंजना आणि लक्षणा या 3 शक्ती शब्दाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। यानंतरचा प्रश्न आहे G20 बैठकीचे या वर्षीचे म्हणजेच 2023चे घोषवाक्य काय आहे। तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर वसुधैव कुटुंबकम हे G20 बैठकीचे घोषवाक्य आपल्याला दिसून येते। भारतात ही 18वी G20 शिखर परिषद आहे। वसुधैव कुटुंबकम हे G20 चे घोषवाक्य आहे। G20 स्थापना 1999ला आपल्याला झालेली दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे LICचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत। तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर सिद्धार्थ मोहती हे LICचे आपल्याला अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात। LICची स्थापना ही 16 सप्टेंबर 1956 रोजी आपल्याला झालेली दिसून येते। तर LICचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 भालचंद्र नेमाडे हे कोसला कादंबरीचे लेखक आहेत। तर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। हिंदू एक समृद्ध आडगळ 2015 ही कादंबरी लिहिलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संसदेने डॅश डॅश साली हिंदू विवाह कायदा सहमत केलेला आपल्याला दिसून येतं। तर याचं योग्य उत्तर आहे 1955 साली हिंदू विवाह कायदा सहमत केलेला आपल्याला दिसून येतो। भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये स्थापन केलेला आपल्याला दिसून येतं। तर या कायद्यानुसार हिंदू वारसा हक्क कायदा हा 1956 आपल्याला दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे जून 1757 डॅश डॅशच्या लढाईने भारतात इंग्रज सत्तेचा पाया रोवला गेला। तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर प्लासीच्या जून 1757 मध्ये प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवलेला आपल्याला दिसून येतो। 23 जून 1757 साली प्लासीची लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेलेला आपल्याला दिसून येतो। शिराज उद्दौल
व इंग्रज यांच्यात ही लढाई आपल्याला झालेली दिसून येते. सिराजुद्दौलाचा पराभव होऊन इंग्रजांनी भारतामध्ये आपल्याला पाया रोवलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आपल्याला दिसून येते. संत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी अमरावती या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 एनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. राष्ट्रीय काँग्रेसचे 23वे अधिवेशन कलकत्ता येथे झाले. 28 ते 29 डिसेंबर 1917 दरम्यान या सत्रा दरम्यान यांच्या अध्यक्षा आणि बेझंट ह्या होत्या. यानंतरचा प्रश्न आहे सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या नावाने ओळखले जाते. या खान अब्दुल गफार खान यांनी खुदा खिदमतगार नावाची संघटना 1930ला स्थापन केलेली आपल्याला दिसून येते.